नमस्कार. जय वाल्मिकी. हर हर महादेव. जय आदिवासी. नुकताच महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाला आदिवासी शेड्यूल ट्राईबमध्ये सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं एक कमिटीचं स्थापन केलं. त्या कमिटीचं काम असेल की बंजारा समाजाला या आदिवासी शेड्यूल ट्राईबमध्ये ज्या आपल्या पहिल्या 47 जमाती आहेत त्यातल्या 2 नामशेष झाल्या, उरल्या 45. या 45 म्हणजे आता 46वी कशी ॲड करता येईल या संदर्भात त्यांनी या कमिटीची स्थापना केली. मग आता प्रश्न असा आहे की ही जी समिती आहे ही समिती महाराष्ट्र शासनाद्वारे स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाला बंजारा समाजाची मतं हवेत म्हणून त्यांनी टाकलेला हा एक प्लॅन आहे. त्यांना ती मतं हवेत, परंतु त्यांच्या मताचा कोटा पूर्ण करण्यासाठी आपण मूळ आदिवासी आपण गप्प बसायचं का? आपल्याला जे हिश्श्याचं यायला हवं ते अपेक्षेप्रमाणे येत नाही. त्याच्यात अनेक वाटेकरी आहेत. आदिवासी विभागाचा भ्रष्टाचार आहे, केंद्र शासनाकडून किती येतं, राज्य शासन किती घेतं, आपल्यापर्यंत किती पोचतं, हा संशोधनाचा विषय आहे आणि हा खूप खोल विषय आहे. त्याच्यात आपल्याला जास्त पडायचं नाही. माझा असा प्रश्न आहे की महाराष्ट्रभरातील ज्या आदिवासी जमाती आहेत या जमातींनी येत्या 10 तारखेला एक भव्य असं आंदोलन, रस्ता रोको आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. या आंदोलनाला कोण नेतृत्व करते, तो कुठला आहे हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते आंदोलन आपल्या जमात हितासाठी आहे. महाराष्ट्र शासनाकडे सध्या अपेक्षित असं आमदारांचं संख्याबळ असल्याने आणि केंद्रात त्यांची सत्ता असल्याने त्यांच्यासाठी हा निर्णय लवकरात लवकर पास करून घ्यायला वेळ लागणार नाही. म्हणून माझी महाराष्ट्रभरातील तमाम आदिवासी कोळी, ढोर, टोकरी, मल्हार, महादेव बांधवांना विनंती आहे की बाबांनो, तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हा. ज्या ठिकाणी रस्ता रोको होणार आहे त्या आंदोलनात सहभागी होऊन रस्ता रोको करून आपल्या व्यथा आणि आपलं दुःख या शासनापर्यंत पोहोचवा. आणि आदिवासी कोटा शेड्यूल ट्राईबचा ज्या 45 जमातीचा आहे तो ओव्हरफुल आहे. याच्यात कुठलीही जमात स्वीकारली जाणार नाही. त्यातल्या त्यात जी जमातच नाही आहे तो समाज आहे तो अजिबात स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे जे ऑलरेडी 33 जमाती आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं मिळत नाही याच्यावरती तुम्ही चर्चा करा.